प्रत्येकाच्या लग्नात लबडे महाराज हजर असतात. लक्षात आलं का नाही? भेट देऊन माझ्या पण होतात की बरोबर माझ्याकडे कॅश शीट आहे. महाराज अरे महाराज जसं म्हणले की उद्धव बापू कोण्या पार्टीचे कळत नाहीत, हे त्यांच्यापेक्षा लबडे महाराजाला जास्त बसते. हे महत्त्वाचं आहे की लबडे महाराज म्हणजे दोन्ही तिकडली परंपरा तेवढी सांभाळतात आणि प्रत्येक मित्रमंडळीच्या सगळ्याच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या इथं जेवढे उपस्थित आहेत महाराज मंडळी त्यांचे लग्न झालेत, त्यांच्या लग्नाला प्रत्येकाच्या लग्नात लबडे महाराज हजर असतात. लक्षात आलं का नाही? भेट देऊन माझ्या पण होतात की बरोबर माझ्याकडे कॅश शीट आहे. महाराज अरे त्या आले की सुरळीत मग पंढरपूरहून येतात ना ते भगवंताचा आशीर्वाद घेऊन. हरिभक्तीपरायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे या उत्सवात बाबांची सेवा पण या ठिकाणी झालेली आहे. जोरदार टाळी वाजून लबडे महाराजांचं आपण या ठिकाणी स्वागत करू. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण रात्री आले होते वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण सोपान काका इंगळे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संप्रदायातले आपले सगळ्यावर प्रेम असणारे परमेश्वर महाराज सोजे, त्यांना धन्यवाद देतो. लांब गुरुजी आले धारूरहून, त्यांचा सगळा परिवार, धारूरहून आमच्या गल्लीत राहणारे शिक्षक कॉलनीतील सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे की हरिभक्तीपरायण आता शेवटी मी नाव ठेवलं महाराजांचं, वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा खऱ्या अर्थानं वारसा जपणारे आणि आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं की आपण विद्वान आपल्या परिसरातले परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य अर्जुन महाराज लाडगुरुजी आणि गुरुजींच्या तोला मोलाचं त्याबरोबरीनं विद्वत्तेच्या बाबतीतले एक रत्न म्हणजे हरिभक्तीपरायण डॉक्टर तुकाराम महाराज मुंडे शास्त्री आवर्जून उपस्थित आहेत. आणि शास्त्रीजींची इथे सेवा झालेलीच आहे. भगवानगडासारख्या नारळी उत्सवामध्ये सुद्धा दरवर्षी भगवान महाराज आवर्जून शास्त्रीजींना निमंत्रण देत असतात, म्हणून शास्त्रीजीही या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही शास्त्रीजींच्या चरणी खऱ्या अर्थानं दंडवत करतो की अनेक मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, नामोल्लेख सगळ्यांचा शक्य नाही. त्याचप्रमाणे आमचे देवदाजी झुका गुरुजी, मी रात्रीजी म्हणलं होतं ना गुरुजींनी ऐकले, त्यांना ऐकू घातलं का नाही देव जाणे, बरोबर आहे? ऐकू घातलं का तुम्ही? हा तुम्ही घातलंच असेल, तसं कसं सोडताना, बरोबर आहे का नाही? म्हणजे मी जे सांगितलं होतं की झुका गुरुजी प्रसिद्ध आहे आणि पलीकडे गेलं की तिकडं आपल्या ह्या पाटोद्याच्या तिकडे गेलं की म्हणते झुक्याचं भजन आहे, चला ऐकायला. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. म्हणजे इथं कीर्तनाला जेवढे तिकडं त्या परिसरात भजनाचे चाहते झुका गुरुजींच्या, आणि गुरुजींचं भजन या ठिकाणी नंतर होणार आहे. माझ्यावर त्यांचं मनातून प्रेम आहे म्हणून गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना मनापासून धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण आमचे मित्र मुकुंद महाराज गात, त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण भरत महाराज शत्रुघ्न महाराजांचे पिताश्री हरिभक्तीपरायण ज्योतिराम भाऊ पठाडे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज महागोविंद माऊली महाराज खोटे, माऊली महाराज पोंगळकर, पांडुरंगजी गलबे, त्याचप्रमाणे आपले बाळासाहेबजी डांगे महाराज, आपले बापमारे पाटील मंगरुळवरून आलेले आहेत, योगेश महाराज कानगावकर, बाबूराव महाराज संजनी ज्यांचे विद्यार्थी आहेत, गुरुजींचे चिरंजीव हरिभक्तीपरायण दिग्विजय महाराज जगदाळे, त्याचप्रमाणे भागवत महाराज सांगळे, माऊलींचे वडील खऱ्या अर्थानं महादेव महाराज खोटे, भरत महाराजांची बहीण ज्यांना दिलेली ती देवदासजी खऱ्या अर्थानं कचरेदाजी, हे या ठिकाणी शेवगाववरून नगरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्यांच्याबरोबर आले आमचे गोरख भाऊ, दरवर्षी एवढ्या लांबून मोटरसायकल होतात, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण सचिन महाराज मुंडे, विठ्ठलदादा लगड तेलगावून आले, त्याचप्रमाणे विठ्ठलजी लहाने सर माके गावावरून सहकुटुंब सहपरिवार आहेत, त्यांना धन्यवाद. सांगळे सरपंच बाळासाहेबजी चाटगाव, ते सहकुटुंब परिवार उपस्थित आहेत. उदगीरवरून पोरं आलेत महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी, कृष्णा भैया आणि गोविंद बिराजदार, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अजून भरपूर मंडळी आहेत की या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे संदीप सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तबला वादनातलं फार मोठं नाव आहे आणि महाराजांच्या खऱ्या अर्थानं ही परिसरातून भरपूर माऊली कारडेकोरची काही मस्ती, त्यांची सर्व सगळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. मला माहिती आहे की याच्यात भरपूर नावं अजून शिल्लक आहेत, बरोबर आहे की नाही, पण माझ्याकडून ते शक्य होत नाही. मी फक्त सगळ्यांना हात जोडून मी नमस्कार करतो की आपले सगळ्यांचे नावं माझ्याकडून कदाचित राहून जातील. फक्त 2-3 वक्ते आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. त्यामध्ये पहिले हरिभक्तीपरायण आमचे संप्रदायाचं वैभव आमचे डॉक्टर श्री तुकारामजी मुंडे शास्त्री महाराजांना विनंती की 2 मिनटं आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे. 2च मिनटं या.